नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आता मी 4 वाजता व्हिडिओ स्टार्ट केलाय संध्याकाळी. तर फौजी साहेब आणि मी निघलो त्यांच्या मित्राकडं, म्हणजे त्यांच्या मित्राच्या घरी निघलोत आम्ही. तर त्यांच्या मित्राच्या मिसेसचा म्हणजे ताईंचा फोन आला होता की ताई, आमच्याकडं खत आहे, त्यांना कुठून तरी खत आलेलं आहे, तर एक गोणी तुमच्या झाडांसाठी घेऊन जा. तर ते आपले व्हिडिओ पाहतात ना, तर आपला किती फौजी साहेबांचा आमचा किती जीव आहे झाडांच्यात त्यांनी पाहिलं. तर त्या बोलल्या ताई, तुमच्या झाडांना खत घेऊन जा. तर आम्ही त्यांच्या घरी चाललो आता खताची गोणी आणायला. आणि हे पा फौजी साहेबांच्या एका मित्रांनी, हे पा घोडके भाऊच ना, हा घोडके भाऊनी 10-12 ह्या कलरच्या बादल्या आहेत ना, त्या आणून दिल्यात झाडं लावायला. म्हणजे आमचे व्हिडिओ ते पण पाहतात ना, त्यांना पण माहिती आहे आम्हाला झाडांची किती आवड आहे ना. तर ते मोठ्या मोठ्या बिल्डिंगला कलर द्यायचं कॉन्ट्रॅक्ट घेतात ना, तर त्यांच्याकडे भरपूर अशा बादल्या मोकळ्या झालेल्या असतात. तर त्यांनी 10-12 बादल्या सकाळी आणून दिल्यात झाडं लावायला. म्हणले तुम्हाला झाडं लावायला घ्या, झाडं लावा त्याच्यामध्ये. तर हे पा बादल्या, तर त्या धुवायच्यात मोकळ्या करून, म्हणजे मोकळ्याच आहेत पण त्या घासावर लागतात कलरच्या, नाही का. तर घासून पुसून व्यवस्थित करावं लागतं, त्याला छिद्र पाडायचे. हा साफ आहेत काय? हा साफ करून दिले, फक्त 2-3 आहेत ना. हा ना, तरी पण थोडं घासून घेऊ, कलरचं नको नाही का झाडं खराब व्हायला. नाही नाही, त्याला काय नाही होत, एकदम बादलेले भारी. हे पहा किती निब्बर, म्हणजे झाडांच्या कुंड्या आपण विकत आणतो ना, त्या तरी तुटत्यान, पण ह्या कलरच्या बादल्या अजिबात खराब होत नाही, जसून तशाच राहतात. तर आता 4-5 वर्ष झालेले आहेत ना, मी बऱ्याचशा बादल्यांच्या मध्ये झाडं लावलेले आहेत. तर त्या बादल्या अजून तशाच इतक्या मस्त आहेत ना, दंडम, अजिबात खराब होत नाही उन्हानी पण त्या. तर ह्या 10-12 बादल्यामध्ये आता झाडं लावायचे आहेत आम्हाला. तर आम्ही चाललो आता खत आणायला पण यांच्या मित्राच्या इथं. आणि झाडं आता उद्या लावू, आहे ना हो. त्या बादल्या घासून पुसून व्यवस्थित करू, त्याला छिद्रे पाडू त्या बादल्यांना, आणि मग झाडं लावू. आता काय काय लावायचे बघू त्याच्यामध्ये, आणि बघू आता वेळ मिळाला तर नर्सरीमध्ये पण जाऊ का, बघू ना. तर बघूया आता फौजी साहेब नर्सरीमध्ये नेतील की काय. मला तर चान्सच पाहिजे असतो नर्सरीमधून झाडं घ्यायला. तर त्या बादल्यांच्या मध्ये झाडं पण आणावं लागते ना लावायला. बघूया फौजी साहेब मला आता कोणते कोणते झाडं घेऊन देतात ते. आता चला चाललं होतं इतक्या वेळ मला, आणि आता घुसलेत घरामध्ये. काय झालं? पंचर झाली गाडी, सागरला पंचर काढून. तर ही गाडी पंचर झाली दाद्याची, तर त्याची पंचर काढावं लागत, तेच सांगत होते फौजी साहेब दाद्याला. तो आलाय कॉलेजवरून आत्ताच. गाडी चावी कुठे आहे? मोठ्या गाडीची चावी बघा तीच पुढं, मला नाही माहिती. तुम्ही सकाळी गाडी बाहेर घेतली ना, माझ्याच खिशात. फौजी साहेबांच्याच खिशात चावी आहे म्हणतात. कुठे बघा, आता इतकं भोळ काम आहे. हा चप्पल तर घेऊ दे मला, मी बसले आमच्या मंडळी संग गप्पा मारत, आणि चप्पल पण नाही घातली. चला, हा पाम ट्रेचं पण काम करायचं. आता आपल्याला यायलाच उशीर होईन. तर फौजी साहेब बोलते ह्या पाम ट्रेनचं काम करावं लागेल, कारण काही असे मध्ये मध्ये पिवळे पानं झालेत ना, ते पण काढावं लागते. आणि फौजी साहेब बोलतात की जास्त खाली पानं आलेले ते पण थोडे कट करू आपण. चला, फौजी साहेबांचा वाण नाही गुण लागला मला, चला म्हणायचं. मी पण मध्ये चला. माझा पदर घेऊ द्या मला. चला इकडून जाऊ, पेट्रोल टाकायचं इकडून. चला ना मग. तर मंडळी, पेट्रोल भरायला थांबलो होतो आम्ही, पेट्रोल भरलं आणि निघलोत आता. तर आम्हाला जायचंय आता चासला. तर आमच्या म्हणजे भरायला जाता चास लागतं ना, तर चासमध्ये चाललोत आम्ही यांच्या मित्राच्या घरी. तर जाता मग केडगावमध्ये अंबिका स्टॉपला आम्ही थांबलो बेकरीमध्ये खायला घ्यायला, कारण त्यांच्या 2 मुली आहेत ना. पाठीमागच्या वेळेस आम्ही भरायला गेलो आणि येता तसंच वळालं होतं त्यांच्या इथं. तर मग मुलींसाठी काही खायलाच नव्हतं नेलं, ते खूप कसतरी वाटलं होतं आम्हाला. आता म्हटलं आवर्जून चाललोत ना आपण, मग त्यांच्या मुलींसाठी काहीतरी खायला घेऊन जावा. त्यामुळं आम्ही थांबलो, खायला घेतलं मुलींच्यासाठी आणि निघलो आता. बारकी पोर आहे का मी? बारकी पोर आहे मी. हा का? हे पा स्लाइस घेतलंय मला प्यायला,
बालुशाही घेतली खायला. तर असं आहे फौजी साहेबांचं. आम्ही दोघं कुठं बाहेर असं गेलो ना तर ते मला काही ना काही असं खाऊ घालतच राहणार. तर त्यांनी मुलींना खायला पण घेतलं आणि माझ्यासाठी गाडीमध्ये खायला बालुशाही घेतली, स्लाईस प्यायला घेतली. नगरवरून पुण्याला जाताना मध्ये चासगाव लागतं आणि चासगावमधूनच आमच्या इकडं हा रोड जातो छोटा आता. तर केडगावपासून फक्त 10-15 किलोमीटरवर आमचं गाव आहे आणि इथून चासपासून ते आमचं भोयरे पठार गाव फक्त 5 किलोमीटर आहे. तर हा चासवरून भोयरे पठारला आमचा रोड जातो ना, तर ह्याच रोडच्या कडेला फौजी साहेबांचे मित्र ते राहतात आणि आमच्या गावच्या रोडचं काम चालू आहे ना, तर त्याच्यावरती असं मुरम टाकलंय ना, सगळं खडबड आहे. रोड काय व्यवस्थित नाही आहे. तर हे पा आमच्या गावाला हा रोड जातो आणि रोडच्याच कडेला इकडं यांचं घर आहे. हे पा किती एकदम शेतात राहतात ना, किती भारी वाटतंय ना. हे पा त्याच्या घरासमोर कांदे लावलेले आहेत आणि हे त्यांचं घर. फुलं तर किती भारी आलेत ना. वाव, मस्त फुलं आलेत. हा काला करून टाकला. अच्छा, गाजर, वांगे, आंब्यांना बारा आला काय रे आल्यावर प्यायला लागलं हा येत आहे ना जास्त जळाला. हा का. नाही काय रे नाही तर ते ना मध्ये नाही का दुकान देऊन पडलं होतं. हा हा हा. दुकाने त्यांनी ह्यो जळाला. अच्छा, पुढच्या वेळेस आता कुठं काय रे म्हणजे कसं समजतं. ओके. अच्छा, काळा पडतो काय. तर याला म्हणजे दोनदा तीनदा फवारला पण होता आम्ही. हा ना. अरे तर ते झालंच आहे. आलाय बरं नाही, कुठं मुडा आला तो शेंड्याला. हा? याला नाही काय रे त्याला लई येत, याला लय येतो पण त्याचा नाही खरा झाला. याला बार नाही रे एवढं. त्याला नाही बार, त्याला पण नंतर आलाय. हा. स्टार्टिंगला याला आला आणि मग त्याला नंतर आलाय. तरी त्या दुकानदाराने मोबाईलला टाकलं होतं कोणाचं काय काळा असं व्हायला लागलं ना, हा. पण यांनी नेमकी लेट पाहिलं झाडांकडे. याला काय रे लय आहे. हा मग लेट आला ना याचा बार. बार मला वाटतं ना मोर याला आलाच नाही. अलीकडेला अजून तो फुटतोच आहे. याला काय केलं आम्ही ना उपचार केले. याला का. अच्छा, ते जगाचं गांधीवाला नाही का, ते आता आम्हाला जॉईन आहे ना, ते वावरात नाही काय याच्यामुळे हा 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 आम्ही विचारलं होतं आमच्याला बार यावं म्हणून काय आहे का. हा. ते म्हणले ते बरोबर 15 ऑगस्टच्या दिवशी यायचं आणि पाण्यात औषध दिलं त्यांनी. अरे वा, साईटनी आळे करून सोडायला लावली. मग इतकं बार आलता मग. मग त्याला एवढा बार आलता. हाय, पलीकडच्या झाडाला यायला लागलाय. धुक्यामुळेच हे झालं वाटतं. त्यामुळे झालं. बार येतो ना अजून, है ना? आता त्याला लागलं यायला. हा याला पण येईल ना. नाही, काय आता नाही सांगता येत. त्याच्या फुटलेल्या म्हणजे फांद्या संपल्याच आहे ना. संपल्याच्या. उशीर झाला. हा, उशीर झाला. उशीर झाला होता. दुसरी कुठं गेली. हा वय. थांबा थांबा थांबा. ती ना पळलेली लोक नाही का सांडा त्याच्यात. पळलेली पाहिजे ते. सांडायची नाही त्याच्यात. नाही, थोडस काहीतरी आपण त्याला एक ठिकाणी हे लावू, दगड वगैरे लावा काहीतरी असं नाही का. उभी राहील का गाडी? उभी. बांधा आहे ना काय दोरी आहे का? तिथे खताचे ते शेणखत पाहिजे. काय बांधावं लागेल. नाही नाही सांडायचं, राहू द्या. करू लागणार आहे काय. ते लांबपर्यंत बारीक कुठं वाटते. काय बारीक मेथी कुठं वाटते. आहे का. इथे काडी बारीक आहे. येऊ का तिकडं. चहा पाणी झालं आणि ताई म्हणल्या की आपण आता शेजारच्या वावरातून मेथीची भाजी मस्त घेऊन येऊ, फ्रेश भाजी. म्हणलं चला. मग ताईन मी गेलो, मेथीची भाजी आणली भाजीसाठी तिथून थोडी, आणि मस्त आम्ही गप्पा मारत बसलत होतो सगळे, त्यांचे भाऊ ताई
फौजी साहेब, मी आणि मग बोलता बोलता मग विषय निघाला. तर ताईंना पण केडगावमध्ये काम होतं, त्यांना केडगावमध्ये यायचंच होतं, पण त्या बोलल्या की मी आता 1-2 दिवसांनी येईन निवांत. तर फौजी साहेब काय म्हणले, तुमचं किती दिवसापासून चाललंय येतो आणि तुम्ही काय आवर्जून येणार नाही, तर तुम्ही चला आता आणि मुलींना पण घ्या, आपण मस्त जेवणाचा बेत बनवू आमच्या चुलीवर. तर खूप टेरेस गार्डनमध्ये आमच्या भारी केलं आहे आम्ही, तिथंच आपण जेवण बनवू चला. तर ताई आमच्या बरोबर बसल्या गाडीमध्ये आणि भाऊ गाडीवर आले, म्हणजे येताना मग आम्ही दोघं गाडीवर मागं येऊ. तर मग आम्ही ताई, भाऊ, फौजी साहेब आणि मी आम्ही चौघं आलो आपल्या घरी केडगावमध्ये. आणि मग मस्त आम्ही चुलीवर स्वयंपाकाचा बेत बनवला. तर दोन्ही चुली पेटवल्या मी, म्हणलं पटपट स्वयंपाक होऊन जाईन. तर मग ताईंनी आणि मी दोघींनी स्वयंपाक केला, खूप पटपट झाला. तर स्वयंपाक झाल्यानंतर आमच्या सगळ्यांचे जेवणं झाले आणि त्यानंतर मग ते पण गेले. त्यानंतर मी काहीच नाही शूट घेतलं, एवढाच व्हिडिओ छोटासा मी शूट घेतला फक्त संध्याकाळचा. तर आजचा व्हिडिओ खूप छोटा झालेला आहे, त्यामुळं प्लीज ताईंनो समजून घ्या. उद्याचा व्हिडिओ मी मोठा बनवण्याचा प्रयत्न करेन. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.